जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे। क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याच्या शानदार गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळतो। ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे। मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 6 गडी बाद केले। दरम्यान हा सामना सुरू असताना समालोचकाने त्यांच्यावर वंशवादी टीका केली। सध्या हे प्रकरण तुफान चर्चेत आहे। नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू असताना एका प्रसिद्ध महिला समालोचकाने बुमराचा प्रायमेट असा उल्लेख केला। या शब्दाचा अर्थ नरवानर असा होतो। या कमेंट नंतर पुन्हा एकदा मंकी गेट प्रकरणाची चर्चा रंगायला सुरुवात झाली। या कसोटी सामन्यात एकदा जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजावर भारी पडला। या डावात गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक 6 गडी बाद करण्याचा कारनामा केला। या कसोटीतील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सेशनमध्ये त्याने 2 गडी बाद केले होते। त्यानंतर समालोचन करत असलेल्या ब्रेट लीने त्यांच्या कौतुकाचे पूल बांधले। यावेळी महिला समालोचकाने असं काही म्हटलं जे नव्या वादाला कारणीभूत ठरलं। ती म्हणाली, जसप्रीत बुमराह भारताचा MVP आहे, मोस्ट व्हॅल्युएबल प्रायमेट प्लेअर आहे। या सामन्यातील त्याने आपली छाप सोडली आहे। समालोचकाने माफी मागितली आहे। तिने स्पष्टीकरण देत म्हटलं की तिचा उद्देश केवळ त्याचा आदर करणं हाच होता। ती माफी मागताना म्हणाली की काल समालोचक करत असताना मी एका शब्दाचा वापर केला होता। त्याने अनेक अर्थ काढले जाऊ शकतात। मी केलेल्या कमेंटमुळे ज्यांची मनं दुखावली गेली असतील त्यांची मी माफी मागते। मी इतरांची खूप आदर करते।